तुम्ही बघू शकता सध्या आपण अरे ते प्रश्न सुचत नाही ना, आता सध्या प्रॅक्टिस केली तर तेव्हा सुचेल ना मग. तर मित्रांनो सध्या आपण मेडशी तालुक्यात मालेगाव तालुक्यात मेडशी इथे आलेलो आहो आणि आदित्य यांच्या इकडं आपण आलेलो आहे. तर यांची जी हे सध्या मुलांना ट्रेन करतात, गोळाफेक वगैरे रनिंग वगैरे करतात, हे त्यांना शिकवून देते. तर आपण त्यांच्या आज मुलाखतीसाठी आलेलो आहे. तर त्यांच्याकडून आपलं जाणून घ्यायचे आता येणारी जी भरती आहे आणि येणारा जो काळ आहे तो कसा राहील आणि काय राहील भावी मुलांसाठी. तर कसा राहील पोलीस भरतीचा जो काळ राहील तो त्यांच्यासाठी कसा राहील सांगा सर. म्हणजे कोणत्या मुलांसाठी कसं राहील? जे आपल्या पोलीस भरतीची तयारी करतात पोरं, समजा 18, 19, 20, 21, 22 वर्षीय जो विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही काय सांगू शकता येणारा काळ कसा राहील आणि काय तयारी करावं लागेल. जर तुम्हाला वर्दी पाहिजे असेल तर तुम्हाला 3 गोष्टी कराव्या लागणार. यस. फक्त काहीच नाही, जास्त काहीच नाही, फक्त 4 पुस्तकं वाचावं लागणार. हां. आणि सकाळी 1 तास ग्राउंड आणि संध्याकाळी 1 तास ग्राउंड, बस. बाकी काहीच नाही. एवढं केलं तुम्हाला 6 महिन्यात 1 वर्ष कंटिन्यू करावं लागणार आणि वर्दी तुम्हाला भेटून जाणार. ओके. आणि काय गोष्टी सॅक्रिफाईस करायच्या? काहीच नाही, एन्जॉय. सॅक्रिफाईस काय नाही करायचं. एकच यांचं काय सॅक्रिफाईस चालू आहे बा इमान. आणि काय मेहनत काय चालू ठेवायची मेहनत रोज स्टडी करायची, रोज अभ्यास करायचा, 1 तास ग्राउंड करायचा, जिम असेल तर जिम लावा. फक्त 1च वर्ष करायचं आणि प्रामाणिकपणे कंटिन्यू करायचं 1 वर्ष. रिझल्ट मिळतो, कारण पोलीस भरती ही एवढी काही हार्ड नाही आहे. फक्त तुम्हाला थोडंफार लक्ष द्यावं लागतं. आणि जे ग्राउंड म्हणतात लोक, ग्राउंडमध्ये आम्हाला लई भीती वाटते, आम्हाला जमत नाही, आम्हाला ते गोळा फेकता येत नाही बरोबर, आणि गोळा आम्हाला खूप म्हणजे हेवी वाटतो, आमचा गोळा जात नाही, किती प्रयत्न करा आधी जातच नाही. आणि ग्राउंड पण कोणाकोणाला टफ वाटतो ना, तर त्याच्यामुळे तुम्ही काय सांगू शकाल. ग्राउंड न जाण्याचं किंवा सक्सेस न होण्याचे 2च कारण आहेत. एक तर तुम्ही ग्राउंड चुकीच्या पद्धतीने करत असाल किंवा तुम्ही ग्राउंडची प्रॅक्टिस तुम्ही कुठेतरी कमी पडत असाल. या 2 कारणामुळे तुमचा ग्राउंड सक्सेस होत नाही. त्याच्यासाठी चांगले कोच किंवा मार्गदर्शक तुम्ही जा, तिकडे भेटा, अकॅडमी लावा किंवा यूट्यूबवर तुम्हाला ऑनलाईन कोर्स पण भेटतात, तिथं जावा, संपर्क. जर पॉसिबल नसेल तर तुम्ही यूट्यूबवर पण पाहू शकता. स्वतःची स्टंटची व्हिडिओ, ग्राउंडची प्रॅक्टिस करताना व्हिडिओ काढून ती सुधारणा पण करू शकता. जर जमत नसेल तर तुम्ही कंटिन्यू सराव चालू करा. एकदा तुम्ही 3-4 महिने त्या गोष्टीला देसाल तर तुमच्या आपोआप चुका कळतील, आपण कुठं चुकतो, काय चुकतो. बस एवढ्या गोष्टी करा, काहीच नाही. आणि समजा आता आपल्याला समजा पेपर वगैरे द्यायचा आहे, तर पेपरची तयारी वरून ते सेंटरची तयारी, सगळ्या गोष्टीचा अभ्यास वगैरे ते कशा पद्धतीने करावं माणसानं. जर कोणती पण एक्झाम द्यायची असेल ना, सगळ्यात पहिले तुम्हाला मॅथ येणं जरुरी. जसं बेसिक गुणाकार, भागाकार, वजाबाकी. दुसरी गोष्ट तुम्हाला मराठी किंवा इंग्लिश वाचता यायला पाहिजे थोडंफार. हे जर गोष्टी येत असेल तर तुम्ही कोणती एक्झाम क्रॅक करू शकता. आणि त्याच्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की झालेले जे मागचे पेपर आहेत 5 वर्ष अगोदरचे किंवा 10 वर्षापासून 5 वर्ष, ते तुम्ही सोडवलेच पाहिजे. त्याच्या विचार पूर्ण तुमचा 70% एक्झाम तिच्यावर असते. 30% फक्त काहीतरी नवीन गोष्टी असतात ते आपल्याला करणं. जर मागचे झालेले प्रश्नपत्रिका वाचत असाल प्रॉपर तर तुमचा कोर्स हा 90-95 पर्यंत जाणार. ओके, अतिशय सुंदरशी माहिती सांगितली सर तुम्ही. आणि एक शेवटचा लास्ट प्रश्न आहे की पोलीस भरती जे मुलं मारतात ना, काय मुलं म्हणजे एरं मारतात, काय मुलं समजा दिल से मारतात, काय मुलं बाबा ठीक आहे लागला अंदाजे टोळा, ते कुठेतरी मुलाचं एक हे असतं ना दृष्टिकोन, तो चुकतोय की बाबा काय मुलं समजा हटकूनच म्हणजे प्रयत्न करून पाहतात की बाबा आपलं जमलं. पण पोलीस भरती खरंच सोपी आहे का? खरी गोष्ट मित्रांनो, तुम्ही अभ्यास करू शकता. पेपर जसं एक बाकीचे डिपार्टमेंटचे पेपर होतात
सरळ सरळ 6 महिने 1 वर्ष अभ्यास करा, 1-2 वर्ष स्टॉप. हां तेच विषय होता आपला की नेमकं काहून लोकांना लोक म्हणजे काहून भारतात लोक काहून म्हणजे शिल्लक पोरं काहून हे करतात त्याला. तर 90% विद्यार्थी असतात ते 90 किंवा 70 जर म्हणतात 70च्या आसपास प्रकारे ते एक्झामची तयारी करू शकतात, बाकीचे डिपार्टमेंट करू शकतात, सारखे विद्यार्थी. पेपर पॅटर्न हा सारखा असतो, थोडंफार चेंज असतात. पण ग्राउंडचे विषय जर गेलं ना तर हे सगळे इव्हेंट ऑलिम्पिकचे आहेत. ऑलिम्पिकच्या टायमिंगनुसार आपलं थोडंफार कमी जास्त टायमिंग करून आपलं इकडं दिलेलं आहे. आणि त्यासाठी या ग्राउंडसाठी तुम्हाला ठीक आहे स्टडी थोडी सोपी आहे, करू शकता. पण ग्राउंड हे तुम्हाला टेक्निक पाहिजे, ताकद पाहिजे, प्रॉपर प्लॅनिंग पाहिजे, प्रॉपर वर्कआउट पाहिजे. त्याच्यावर सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं 70% तुमचं डाएट जर तुमचं चांगलं असेल, तुम्ही जर ग्राउंड जर 30% जरी करा, 30% केलं तरी तुमचं ग्राउंड फुल जाणार. पण डाएट महत्त्वाचं आहे. डाएट जर असेल तर तुम्ही 1-2 महिन्यात, तुम्ही 2-3 महिन्यात पोलीस भरतीचं ग्राउंड क्लिअर करू शकता. जर नाही असेल तुम्हाला 1 वर्ष लागेल, 2 वर्ष लागेल. जसा गोळा घेतला, गोळा पण फेकतो, गोळा हा ताकदीचा विषय नाही आहे, टेक्निकचा आहे. कारण 10 मध्ये 1-2 अशी मुलं असतात ते ताकदीच्या बेसवर आउट ऑफ फेकू शकतात. कशा आहे पद्धतीने पेपर आणि पेपरमध्ये काय काय पोरं गोळ्या फेकतात चांगला, पण मग पेपरात मध्ये होतं कार्यक्रमाचा. तर काही अशी मुलं असतात की जसं प्रकारची मुलं असतात ज्यांचा पेपर चांगला असतो, ग्राउंड चांगलं नसतो. ज्यांचं दुसरे मुलं ग्राउंड चांगले असतात, पेपर चांगलं नसतात. तिसरे मुलं असे असतात ज्यांचा पेपर थोडा चांगला असतो आणि ग्राउंड चांगलं असतात. अशा प्रकारे नेमकं कोणत्या विद्यार्थ्यांना किंवा कोणत्या मुलांना दिली पाहिजे भरती? पोलीस भरतीचा नेमका सांगतो ज्याची 165 सेंटीमीटर हाईट असेल, किंवा तसं काही नाही, 165 नॉर्मल हाईट पाहिजे, 12वी पास पाहिजे. कोणी हे जर 2 गोष्टी असेल तर विद्यार्थी पोलीस भरती मारू शकतात. असं काही नाही की ज्याच्या म्हणजे असं पतला एखादा मुलगा असेल, बरेच कितीतरी मुलं आहेत सिलेक्शन झालेले आहेत. असं काही नाही, फक्त एज लिमिट असते. एज लिमिटमध्ये तुम्ही बसले पाहिजेत, हाईटमध्ये बसले पाहिजेत, बस. तुमचे हे 2 गोष्टी पाहिजे. सर मेन डॉक्युमेंटसाठी काय तयारी करा? डॉक्युमेंटसाठी तुमचे जसं नॉर्मल 10वी-12वी मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट, आधार कार्ड, कास्ट लागतं. बरोबर. बस बाकी काही नाही लागत. आता नवीन एक आलेलं आहे की आधार लिंकला तुमचं मोबाईल रजिस्ट्रेशन झालेलं आवश्यक आहे. जर असेल तर तुमचा फॉर्म ते भरलं जाणार, नाहीतर रिजेक्ट होणार. हा मोठा प्रश्न आहे. मोठा बदल आहे. जर समजा एखादा आपण नाही भरलं, एवढं ग्राउंड वगैरे मारलं आणि मग शेवटी आपण त्याच्यामध्येच गेलो ना, मग तुमचं ते फॉर्म कटणार, तिथंच फॉर्म भरताना आधार नंबर लिंक नसेल. किती अशी मुलं असतात फेक आयडी बनवून, फेक आयडी मध्ये आहे ना, फेक आयडी का आधार कार्ड किंवा त्याचे डेट चेंज करून बनवायचं. नंतर मग ते जेव्हा थंब मारतात, व्हेरिफिकेशन होतो लागायच्या नंतर, त्याच्यानंतर काढायचं. पण मग काय काय पोलीस भरतीत ग्राउंडच्या टायमाला लोक पैसे देऊन बाबा असं म्हणतात की बाबा पैसे देऊन आम्ही भरती काढू वगैरे वगैरे, पेपर मग आमचा आहे, मग ग्राउंड आम्ही काढू बा पैसे देऊन. असं चालतं का? खरंच आहे का कुठे? आता पण आहे तसे, पण ऐकलं नाही. अशा न्यूज तुम्ही ऐकल्या असाल, पेपर मध्ये पण आले असेल. तू वर चालले लांब